यावेळेस आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक बॅटर, दुसऱ्या बाजूनं महेशला पण या ठिकाणी पाहू शकाल. सामन्याला सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. क्रिकेटचा रणसंग्राम, महाथरार महासंग्रामाला सुरुवात होताना पाहायला मिळते माहीम मिठागरच्या या उत्कृष्ट अशा मैदानावरती. देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पहिला चेंडू घेऊन सज्ज होताना पाहायला मिळतोय. भावेश गोलंदाज, फर्स्ट बॉल ऑफ द डे. पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली लेंथ लाईन या ठिकाणी पाहायला मिळाली. अप्रतिम क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपण अनुभवू शकाल. आजच्या सलग 5व्या दिवसामध्ये जे श्रोते जोडले गेले त्यांचंही पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लवकरच आपण पाहणार आहोत 100K सबस्क्रायबर परिपूर्ण होतील. 1 लाख सबस्क्रायबर या ठिकाणी पाहायला मिळतील पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहिलं फलकावरती 2 चेंडू फेकले गेले, 1 धाव ही लागली जाते. डे 5 मध्ये पदार्पण. पहिला चेंडू आपण बघितला निर्धावाला, तदनंतर 1 धाव पाहायला मिळाली. प्युअर क्रिकेट या ठिकाणी आपण पाहू शकाल. पुन्हा गोलंदाज भावेश आणि यावेळेस प्रथमतच फलंदाजी मार्कवरती महेश हा बॅटर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. गती वेगवान चेंडू या ठिकाणी मारा केला. भेदक मारा पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. नवीन चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी थोडंसं खलटर प्रवास करावा लागतो गोलंदाजांना, परंतु या ठिकाणी ते करून दाखवलंय. गोलंदाज आहे तो म्हणजे भावेशने. 3 चेंडू फेकले, फलकावरती 1 धाव. यावेळेस प्लेइंग अवे फ्रॉम दी बॉडी, खडे खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. म्हणतात ना, मोबाईलमध्ये नेटवर्क जितका महत्त्वाचा आहे तितकाच क्रिकेटच्या पटलावरती तुमचा फुटवर्क हा महत्त्वाचा आहे. आणि फुटवर्कचा अभाव जाणवला आणि याच कारणास्तव चेंडूवाला निर्धाव. 1 धाव, तदनंतर 2 सलग निर्धाव चेंडू. 2 चेंडू आतापर्यंत सलग डॉट बॉल. यावेळेस पुन्हा पुलर लेन बॉल पाहायला मिळाला. 1 धाव जरूर या चेंडू मागे पाहायला मिळाली. फलकावरती 2 धावा या आपण पाहू शकाल. 5 चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत आणि 2 धावा फलकावरती लागताना पाहायला मिळतील. चांगली क्वालिटी मेंटेन करताना गोलंदाज भावेश. या षटकातील अंतिम चेंडू मित्र परिवार वाकसई संघाच्या माध्यमातून भावेश, तर स्वयं फायटर धोंडलपाडा संघाच्या माध्यमातून एका साईडनं महेश, दुसऱ्या बाजूनं मिथिलेश. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू फ्लाइंग स्लिपमध्ये निघून जाईल आणि या ठिकाणी या बाईटच्या माध्यमातून 1 धाव. षटक क्रमांक 1 संपलं आणि पहिल्या षटकानंतर प्रथम फलंदाजी करत असताना फलकावरती आपण जर बघितलं तर 3 धावा स्वयं फायटर धोंडलपाड्या संघाच्या. घेऊया एक सकाळच्या सत्रामध्ये ब्रेक आणि ऐकूया एक श्रवणीय गीत. हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल लाईव्हच्या माध्यमातून प्रीतमजी टांडेल सर या ठिकाणी जॉईन झालेत. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. ब्रँड ऑफ VCC बंकासपाडा, VCC स्पोर्ट्स संघाचे प्रोप्रायटर. लवकरच त्यांचा सामना देखील आपण पाहणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. सर आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. द ग्रेट मॅन, द ग्रेट प्लेअर. टेनिस बॉल आणि लेदर बॉलमध्ये छाप सोडणार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. लवकरच PTAPL पाहायला मिळेल आणि PTAPL 2023 मध्ये पहिलेच गोलंदाज ठरले होते प्रीतमजी टांडेल, ज्यांनी पहिलं मेडन ओव्हर हाताळलं होतं. यावेळेस आपण बघितलं हलक्याशा हाताने कट केला जाईल. डीप कव्हरमध्ये 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा येथे परिपूर्ण केल्यात. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं आणि चांगली धावगती पाहायला मिळाली. म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळामध्ये खेळताना तुम्हाला या ठिकाणी मात्र चित्याची चपळाई आणि हरणाचा वेग धारण करावा लागतो आणि ते या ठिकाणी पाहायला मिळालं. फलकावरती 5 धावा स्कोर कार्डवरती लागताना आपण पाहिल्या. पहिला चेंडू 2 धावा. गोलंदाजी मार्कवरती अक्षय, दुसऱ्या बाजूनं नितिकेश आणि महेश हे 2 बॅटर पाहायला मिळत आहेत. पुन्हा षटकातील पुढील चेंडू. यावेळी ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता.
आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. या ठिकाणी धावबाद झाला फलंदाज, परतावं लागेल महेशला तंबूकडे. गॉन. नवीन फलंदाज अमोल नॉ स्ट्राईक एंडला. यावेळी चांगली गोलंदाजी, अप्रतिम रीतीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगली जिद्द, चिकाटी, मेहनत या ठिकाणी आपण पाहू शकाल. या गोष्टी फारच मायने ठरतात क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणतात ना, प्रत्येकाच्या माइंडमध्ये दोन प्रकारची घोडी धावत असतात. पहिला निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह. ज्या घोड्याला तुम्ही जास्त खुराक द्याल तोच घोडा शर्यत जिंकणार. म्हणूनच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सोडणे क्रिकेटच्या खेळामध्ये फारच आवश्यक. आणि ते इम्पॅक्ट सोडलंय अक्षय या गोलंदाजाने. पहिला चेंडू 2 धाबा, तदनंतर सलग 3 चेंडू त्याने निर्धाव हाताळलेत. निरुत्तर केले फलंदाज नितिकेशला. चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अक्षय. पुन्हा राईट आर्म ओव्हर द विकेटचा वापर. पुलर एन बॉल, क्षेत्ररक्षण तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र आणखीन एक गडी बाद. दोनही सलामी वीर तंबूच्या रस्त्याला पाहायला मिळतील. सेकंड विकेट डाऊन, फॉल ऑफ द विकेट. यावेळीच आपण पाहू शकाल 4थ्या क्रमांकावरती संजय जातोय. जबरदस्त कामगिरी करताना गोलंदाज पाहायला मिळाले. यासाठी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मित्रपरिवार वाकसाई संघाने इन्व्हाइट केलं स्वयं फायटर डोंडलपाडा संघाला फलंदाजी करण्याकरता. संजय 4थ्या क्रमांकावरती, 5 धावा, 2 गडी बाद. डावखुरा फलंदाज फलंदाजी मार्कवर. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये. पुन्हा सॉफ्ट डिसमिसल, गोल्डन डक. तिसरा गडी बाद होतोय. फलकावरती 5 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात संकटामध्ये सापडलेला संघ स्वयं फायटर डोंडलपाडा. 2 षटकाचा खेळ संपला. 2.50 ची सरासरी गाठून फक्त 5 धावा, 3 गडी बाद. घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया संगीत कक्षामधून एक श्रवणीय गीत. पुढील सामना सहार शेरगाव आणि अल्पेश 11 टेंबी. 2 कॅप्टन आपण रिपोर्टिंग करून घ्या. 5 धावा फलकावरती, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये तेजस. षटक क्रमांक 3 मध्ये युवा गोलंदाज. पहिला चेंडू या ठिकाणी पुन्हा मिस टायमिंग जरूर फटका पाहायला मिळाला. एकदा जरूर परिपूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाकारले कारण की गडी बाद झालेत या ठिकाणी. आणि त्याकरता मात्र थोडासा संयम दाखवावा लागेल. थोडासा वेळ मात्र खेळपट्टीवरती घालवावं लागेल. सिंगल डबलला महत्त्व द्यावे लागेल. हे मात्र करावं लागेल फलंदाजांना. सिच्युएशन हँडल करावं लागेल. क्रिकेटच्या पटलावरती म्हणतात ना, जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन येते तेव्हा तेव्हा खऱ्या अर्थाने तुमच्यामधील मात्र क्रिकेटची भावना जागृत होते आणि ते करावं लागेल या 2 फलंदाजांना. अप्रतिम रीतीने काही भन्नाट वेग या ठिकाणी धारण केला.
फलंदाज या ठिकाणी फक्त आणि फक्त बघतच राहिला. हा युवा गोलंदाज तेजस, फ्युचर ऑफ वाकसई क्रिकेट, काही भन्नाट गोलंदाजी करतोय. अप्रतिम रीतीचं कार्य करताना खेळपट्टीवर यावेळेस कट केला. क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अचूक फेकी झाली. फलकावरती 6 धावा या ठिकाणी आपण पाहू शकाल. सहार शिरगाव संघाचे संघनायक आणि अल्पेश 11 टेंबी संघाचे संघनायक 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत आपण बघितलं तर 101 या ठिकाणी पाहायला मिळतं. स्कोर कार्डवरती हा नंबर लागताना चांगल्या प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागेल. येथून यावेळेस फलंदाजी मार्कवरती अमोल हा बॅटर. अमोल आणि साईनाथ अप्रतिम रीतीचं कृती कार्य मैदान गाजवताना हा युवा प्रतिभाशाली टॅलेंटेड गोलंदाज. 4 चेंडू मागे जणू काही आपण OTP बघितला. 10 आणि 10चा 1010 हा 4 डिजिट OTP लागताना पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय तेजस. यावेळेस फटका फसला. तेजस हे नाव लक्षात ठेवा. फ्युचर ऑफ वाकसई क्रिकेट. काही कमालीची गोलंदाजी करतोय. यंग अँड टॅलेंटेड, यंग अँड डायनामिक प्लेअर. कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती छाप सोडणारा हा क्रिकेटपटू मित्र परिवार वाकसई संघाचा तेजस. यू ब्युटी, यू क्लास. अंतिम चेंडू. न्यू बॅटर मुकेश. यावेळेस देखील कमालीची गोलंदाजी. फक्त आणि फक्त 2 धावा या षटकामध्ये. 7 धावा 4 गडी बाद. पुढील सामना सहारा शिरगाव आणि अल्पेश 11 टेंबी. आपण टॉससाठी यायचं आहे. मयूर हा गोलंदाज. पहिला चेंडू अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तत्पूर्वी 2 धावा जरूर मिळाल्या चेंडूवरती. 2 धावेच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. यावेळेस 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट. यस, या ठिकाणी अप्रतिम हिट मात्र पाहायला मिळाली आणि फलंदाज परतेल तंबूमध्ये. 5वा गडी बाद. फॉल ऑफ द विकेट. धावसंख्येवरती अर्धा संघ तंबूत परतला. 5 गडी या ठिकाणी बाद झालेत. पुढील सामना सहारा शिरगाव आणि अल्पेश 11 टेंबी. आपण टॉससाठी यायचंय. गोलंदाज मयूरचा पुढील चेंडू. यावेळेस देखील प्लेड अँड मेस हे दृश्य पाहायला मिळालं. एक धाव घेण्याचा मनसुबा आणि 22च्या माध्यमातून एक धाव विवेक दवणे सर दर्शवत आहेत की एक धाव मिळाली 22च्या माध्यमातून. यावेळेस स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 10 या आकड्यावरती.
या मैदानावरती आपण लोएस्ट टोटल पाहिली 20 धावा प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळाले होते. लोएस्ट स्कोर या ठिकाणी पाहायला मिळेल का? कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं 16 धावा आणि काही कमालीची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. जय बजरंग सातपाटी ब 11 धावा 5 गडी बाद 3 चेंडू फेकले जात आहेत. सहारा शिरगाव आणि अल्पेश 11 टेंबी आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. चांगला फटका, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी आणि येथे मिळेल नशिबाचा संघर्षाचा चौकार 4. धन्यवाद. सन्माननीय विकासजी नडगे साहेबांचं आगमन झालंय. या स्पर्धेचे पालघर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष साहेब आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. धावसंख्या 15, 5 गडी बाद. यावेळेस प्लेड अँड मिस. शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. यस, विकेटचं पतन झालं या ठिकाणी अंतिम चेंडूवरती. यस युसुफ सर, लोएट स्कोर काल आपण बघितला 16 धावेचा, आज आपण पाहिलं 15 धावा फलकावरती आहेत. या स्पर्धेमधील 16 धावेचं टार्गेट समोर असेल. चला टॉससाठी यायचं आहे. सहारा शिरगाव संघाचे कॅप्टन आणि अल्पेश 11 टेंबी संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय त्वरित. मास्टर लगेच सकाळ सत्रामध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. मी युसुफ सय्यद, पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असेल महामेळावा 2024 मध्ये सगळ्यांना सहज स्वागत करतोय. पहिला सामना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु आपण दुसऱ्या सामन्याकडे वळणार आहोत. एका बाजूला सहारा शिरगाव तर एका बाजूला अल्पेश 11 टेंबी. विनंती करेल पालघर तालुका आदिवासी समाज उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय विकास नडगे साहेब या शुभाचे पण टॉस करून घ्यायचं आहे. दोन्ही संघांना एका बाजूला टेंबी संघ तर एका बाजूला शिरगाव व तर कॅप्टन्स आपण आमच्या विकास नडगे साहेबांच्या शुभाचा टॉस केला जाईल. हा दुसरा सामना एका बाजूला शिरगाव तर एका बाजूला टेंबी, तर एका बाजूला महामेळावा तर एका बाजूला 2024 असं कॉल करायचा आहे. फर्स्ट चॉईस कॉल असणार आहे आणि टेंबी संघाचा कॉल विकास साहेबांची शुभ असते पण नडफेचा कॉल करतोय. 2024चा कॉल केला गेला आणि 2024 इट इज खूप खूप धन्यवाद विकास सर. आपण विराजमानाचं आहे नक्की टेंबी संघ आपण सामना टॉस विन केलाय. काय घेणार आपण आजचा 4था दिवस पाहतोय, 5वा दिवस आहे. पाहिलं तर प्रत्येक तुम्ही सामने पाहिले असतील तर निर्णय काय असणार आहे तुमचा? आम्ही फील्ड करू 4 षटकांचा सामना आहे. आप सकाळचा पहिला सामना पाहिला एक लो स्कोरिंग सामना आहे, तर समोरच्या संघाला किती धावांवर थांबण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 40 पर्यंत धावणार. स्पर्धेबद्दल काय सांगेल? 3रं वर्ष आहे, स्पर्धेबद्दल काय सांगाल? चांगलंच हे केलं कमेंट. जास्त काही बोलत नाहीये. आपण वळणार आहोत शिरगाव संघाकडे. ना काल सुद्धा आपण शिरगाव संघ पाहायला भेटला. एक शिरगाव संघ तर आशिष शिरगाव आज सुद्धा पाहतोय आपण सहारा शिरगाव. तर जर तुम्ही टॉस जिंकला तर निर्णय काय असता तुमचा? फील्ड. सध्या तुम्हाला मनाच्या विरुद्ध बॅटिंग करायची आहे, तर किती धावांचा मजल करण्याचा प्रयत्न असेल?
जास्त म्हणजे 40च्या वर जावं लागेल. सकाळच्या सत्रामध्ये मात्र 15 धावा झाल्यात आता पहिल्याच मॅचमध्ये. तर 40 धावा म्हणजे कुठल्याशे बॅटर तुमच्याकडे आहेत जे 40 धावापर्यंत घेऊन जातील? आहेत असे म्हणजे दोघे तिघे खेळणार. या स्पर्धेबद्दल काय सांगेल? म्हणजे स्पर्धा ही खूप चांगली आहे कारण का ग्राउंड बघूनच खेळायला चांगलं वाटतंय. समाजासाठी समाज बांधवासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म वरून गेले मागील 4 वर्ष पाहतो आपण चांगली स्पर्धा तुमच्यासाठी घेऊन येतात. तुमची कमिटी मेंबर्स कमिटी मेंबरचा उल्लेख कसा करेल? म्हणजे इथूनची कमिटी पण म्हणजे प्लेयरसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून देत असते. त्यामधून कसं प्लेयरांचा परफॉर्मन्स होतो त्यांना म्हणजे बाहेर खेळण्यासाठी पण मग चान्स भेटतो इथे लाईव्ह टुर्नामेंट बघून. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला सुद्धा. शिरगाव संघाने जास्त वेळ पण घेणार नाही आहोत. मैदानी 4 मिळवले मित्रपरिवार वाकसाई विरुद्ध स्वयं फाटर धुंदलपाडा आणि 15-16 धावांचा लक्ष ठेवलं गेले. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स राहुल दांडवा. थँक्यू व्हेरी मच युसुफ सय्यद सर. वळूया मैदानाच्या आतमध्ये. लोएस्ट टोटल ऑफ दिस टुर्नामेंट. या स्पर्धेतील सर्वात कमी धावांची गती आहे 15 लावली गेली ती म्हणजेच प्रथम फलंदाजी करताना धुंडलपाडा या संघाने. दुसऱ्या बाजूने वाकसाई संघ पाहायला मिळतोय. स्वयं फायटर धोंडलपाडा विरुद्ध मित्र परिवार वाकसाई या सामना. फर्स्ट मॅच ऑफ द डे. आजचा 5वा दिवस डे 5 आणि डे 5 मधील हा सामना मैदानाच्या आतमध्ये. अक्षय आणि नितेश ही जोडी तर गोलंदाज नितिकेश पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळाली. अक्षयने एक धाव परिपूर्ण केली आणि यावेळेस डावखुरा फलंदाज नितेश. यावेळेस याच विकेटचं पतन झालंय. फलंदाजाला परतावं लागेल. पहिला गडी बाद झाला गोल्डन डक वरती. नितेश बॅक टू दी पवेलियन गॉन. न्यू बॅटर विजय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. 16 धावेचं टार्गेट समोर आहे. 3 चेंडू चांगल्या रीतीने हाताळलेत नितिकेश गोलंदाजाने. 16 धावा देखील डिपेंड होऊ शकत आहेत. त्याकरता मात्र तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील कारण की इथून जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर www.com चा वापर करावा लागेल. विकेट प्लस डॉट बॉल विकेट प्लस डॉट बॉल विकेट प्लस डॉट बॉल ही भूमिका घ्यावी लागेल. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय. एक धाव जरूर परिपूर्ण झाली. 2 धावेचा प्रयत्न आणि मिळाल्या 2 धावा या चेंडूवरती. धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 16 धावा छोटं टार्गेट आणि छोटं टार्गेटचा पाठलाग करताना मित्र परिवार वाकसाई संघ. पुढील सामना सहारा शिरगाव आणि अल्पेश 11 टेंबी आपण पाहणार आहोत. तदनंतर दगडढोण ब आणि अष्टविनायक वडरई. तदनंतर जयशंभो टेंबी साई सावली शिगाव आणि त्यानंतर अष्टविनायक पास्थळ अचिवर्स नंडोरे आणि अंतिम सामना साई 11 मान विरुद्ध SPS 11 शिगाव. अशा प्रकारचं शेड्यूल आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं. यावेळेस 1 धाव आणि 1 धावेच्या माध्यमातून 4 धावा फलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन आणि पॉवर प्लेच्या रेस्ट्रिक्शन मध्ये या ठिकाणी गोलंदाजी करताना नितिकेश हा गोलंदाज अंतिम चेंडू असेल आणि अंतिम चेंडू फेस करताना अक्षय हा बॅटर. फलकावरती 4 धावा आहेत. 19 चेंडूमध्ये 12 धावेची गरज. सोपा टार्गेट. अप्रतिम चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झाली. षटक क्रमांक 1 समाप्त झाला. धाव फलकावरती धावांची गती लागली. 4 धावा 1 गडी बाद. DJ Praveen King.
गोलंदाज मुकेश षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल स्वयं फायटर्स डोंडलपाडा संघाच्या माध्यमातून. येणारे चेंडू 18-12 धावा हे समीकरण या सामन्याचं पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, फक्त 4 धावा खर्च केल्या गोलंदाज नितिकेशने. पहिला चेंडू नियंत्रण नव्हतं, व्हाईट बॉल हा चेंडू पाहायला मिळाला. फलकावरती धावांची गती लागली, 5 धावा फलकावर. षटक क्रमांक 2 मध्ये मुकेश गोलंदाज, बॅटिंग बॅलन्स कमी आहे, उधळण करताना तुम्हाला विचार विनिमय करावा लागेल. पुन्हा षटकातील पहिला चेंडू घेऊन लॉंग रनअपने लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा वापर करताना गोलंदाज पाहायला मिळालाय. एक धाव परिपूर्ण झाली आणि एका धावेच्या माध्यमातून 6 धावा या स्कोरकार्डवरती पाहायला मिळतील. छोटं टार्गेट, आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसातील आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये लोएस्ट टोटल 15 धावा जमवल्या. ते म्हणजे स्वयं फायटर डोंडलपाडा संघाने 16 धावेचं टार्गेट सेट केलं मित्रपरिवार वाकसई या संघासमोर. बॅकफुटला गेले, त्यानंतर अप्रतिम रीतीने हा फटका मात्र पाहायला मिळाला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक जरूर खेळला, एक धाव जरूर परिपूर्ण झाली. एका धावेच्या माध्यमातून 7 धावा, फलक हलतं राहणं फार आवश्यक आहे आणि ते कार्य अक्षय करताना पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूने विजय चांगली साथ देतोय. 16 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण या सामन्याचं. पुढील सामना सहारा शिरगाव अल्पेश 11 टेंबी. सेकंड मॅच, बिग मॅच. चांगला फटका पाहायला मिळाला, लॉफ्टेड स्ट्रोक ऑफ ड्राईव्हचा पाहायला मिळाला. एकेरी धाव परिपूर्ण झाली, पैकी येईल तत्पूर्वी 2 धावा इझिली डन करताना पाहायला मिळतील. 2 धावा या चेंडू मागे पाहायला मिळाल्या. तिसऱ्या धावेचा अटेम्प्ट या ठिकाणी पाहायला मिळेल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि 3 धावा येथे परिपूर्ण करताना 3 धाब्याच्या माध्यमातून फलकावरती धावांची गती जण पोहोचली 10 या आकड्यावरती. येथून 6 धाब्याची गरज. येणारे चेंडू आहेत 15 चेंडू आणि 6 धावा. सोपं टार्गेट, सोपं समीकरण हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पहिला सामना आपण पाहू शकाल आजच्या 5व्या दिवसातील मित्र परिवार वाकसई विरुद्ध स्वयं फायटर डोंडलपाडा. यावेळेस डाऊन द लेग व्हाईट बॉल, एक धाव व्हाईटच्या माध्यमातून ऍड ऑन केली जाईल. तन्मयजी करमोड यांच्या माध्यमातून, अर्थात सर्वांचे लाडके पप्पू ऑलराऊंडर भूमिका निभावत आहेत. गुणलेखन म्हणा, कॅमेरामॅन म्हणा, सर्व काही कला कौशल्य त्यांच्याकडे आहे आणि या ठिकाणी आपण पाहतायत सलग 5व्या दिवसामध्ये अप्रतिम गुणलेखन करताना ग्रेट वर्क. धावसंख्या 11, एक गडी बाद. चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, त्याच्या मस्तकाला दस्तक दिली. 1 बाउन्स क्लिअर, 4 धाबेसाठी स्कोर कार्ड लेबल झाला. येथून एका धाबेची गरज. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज अक्षयच्या बॅटमधून आला चौकार. ओनली अँड ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन. एका धावेची गरज. यावेळेस विनिंग रन येताना पाहायला मिळाला. अक्षयच्या बॅटमधून चौकार आणि पहिल्या सामन्यावरती विजय पताका रोवताना मित्र परिवार वाकसई या संघ. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम स्वयं फायटर डोंडलपाडा. आपण येथे आलात, या स्पर्धेमध्ये खेळलात, त्याबद्दल आपले धन्यवाद आणि कौतुक. पुढील सामना सहारा शिरगाव आणि अल्पेश 11 टेंबी. तत्पूर्वी वळणार आहोत आपण प्लेअर ऑफ द मॅच या अवॉर्डकडे. आणि प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय अक्षय, ज्याने चांगली फलंदाजी, 5 चेंडू मागे 10 धावा.